तिसऱ्या ओव्हरमध्ये कंप्लीट केलं कालेर संघाने. राजन आजची जी फलंदाजी होती ती खूप चांगली कारगर ठरताना पाहायला मिळाली आणि एक सहज सोपा विजय संपादन करताना पाहायला मिळाले. या ठिकाणी पाहूया पूर्ण संघ किती धावांची बदल मारली जाईल ज्यानंतर सारेगाव संघ समोर. तर या संघासमोर सुद्धा आपण जर पाहिलं तर चांगली फलंदाजीने भरलेला हा संघ आहे. तर त्यासाठी 45 प्लस धावसंख्या धावपकावरती जमा करणं गरजेचं राहील. जो पहले लिखा था नहीं क्या? हेलो, अरे आला नहीं आता हूँ. पहिले चेंडूचे फेकी होते पाहूया. यावेळेस अप्रतिम फ्लाय कॅच डिलिव्हरी आपण पाहतोय. त्या बात आहे. पहिले चेंडूवरती आपण पाहिलं तर अप्रतिम चेंडूची फेकी करताना पाहायला मिळाल्या. पूर्णपणे विगत झाले होते. डबल माइंड मध्ये फलंदाज पाहायला मिळाला करण्याचं स्वरूप आपण पाहतोय. स्टंपिंगच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. गाडी आहे का तुझ्यावर? बॉल टाकलेला 2 टप्प्यात नाही आऊट मारतायत. पुढील चेंडू यावेळेस पाहूया पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये टाकलेला चेंडू होता. चेंडू काढलेला आहे. एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. त्या धावेने धावपल कपवरती भर पडते. पाहू शकतो धावपल कपवरती 2. अजून एक फलंदाज रनर्सच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. 3. तीसरे बॉल पे स्टंपिंग हुआ है.
पुढून तिथून अजून एक चांगलं चेंडू पाहायला मिळतंय त्या पाहते फलंदाजांना पूर्णपणे रिव्हर्स केलं होतं, बांधून ठेवलं होतं पाहायला मिळतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर ते चांगला षटक आपल्याला पाहायला मिळतंय. ज्ञानेश्वर यांच्या माध्यमातून 3 धावांवरून 1 गडी बाद केलं. किती चांगलं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. किती नाही इसका सील पलटी मारना पड़ेगा.
वाचा जो प्रकरण पहिले 7 वाजता फरक होता स्कोर नवीन है जरा नाश्ता दिया ही नहीं तो तुम लोग क्या ध्यान नहीं देते कमेटी में हम लोग क्या करेंगे यार सुबह से खाया पिया नहीं पेट में रहेगा तो 8 में देखेगा आपने बोला झाला पुढील चेंडू बघूया आणि इथं मात्र एक चांगला फटका केला गेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाहीये. एका धावेने आता मात्र 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. जे बरोबर आहे या वेळेस मिस्टाईम जरी झाला स्टेप लँडिंग होताना पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेवरती समाधान. एका धावेने आपण पाहिजे धावसंख्या पुढे सरकते पाहू शकता आपण धावफलकावरती 21 अंकावरती षटक क्रमांक 30 फुलाच्या माध्यमातून फेकलं जात आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर निलेश चांगली कामगिरी करतोय. नेहमी त्या खेळीने जाणला जातोय आणि ती खेळी आज साकारत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. संजय येतोय स्ट्रायकर हिंगला बघूया डावकर शेतीचा हा फलंदाज पुढील चेंडू खराब हाताने पाहायला मिळते आणि इथं मात्र पाहायला गेलं तर उर्दूच्या माध्यमातून पिचच्या बाहेर नव्हतं असते पिक्चर बाहेर असतं कुठे माहिती आहे का इकडे तुम्ही जेव्हा ते क्रॉस त्या साईडला टाकलं ना तेव्हा नसतं त्या साईडला पडलं बॉल त्या साईडला बघा खेळपट्टीच्या आपण जर पाहिलं तर क्रीजच्या या साईडला असलं आणि पडलं तर ते नो बॉल दिलं जात आहे. आणि इथं मात्र आपण पाहिलं तर बोल्ड होतंय. अंपायर जब आउट रहेगा तो उंगली ऊपर उठा देना. अंपायर हाँ बोलो ना विठल अरे मैं अभी गुजरात आया हूँ मैं 12 तारीख को नाइट को आऊँगा. हाँ ले लो ना वैसे ना क्या अभी मेरा कुछ है तो हाँ 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 मेरे को फोन लगेगा नहीं लगेगा लगा तो हो गया रेंज नहीं है. मैं बता हाँ बता हाँ माँ भी रहेगी घर पे. ओके 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 हो गया अपना सैंक्शन हो गया. मतलब समझा नहीं. हाँ हाँ नहीं नहीं वो उसका उसका बोल ही करते उनको नहीं बोल तो अपन रख देंगे. ड्राइवर रख देंगे इश्यू नहीं है. ठीक है मेरे को समझा दो तो अपन अरेंजमेंट कर देंगे कुछ तो. हाँ
26 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. अजूनही तिसरं षटक चालू आहे. 26 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू यावेळेस चांगला फटका आहे. गॅप मध्ये नो डाऊट सीमा पार जाईल आणि चौकार. या चौकाराच्या मदतीने 30 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय आणि आता कुठेतरी ज्या धावा आहेत त्या धावफलकावरती चांगल्या पाहायला मिळत आहेत. अजून एक षटक फेकणं बाकी आहे. त्या षटकामध्ये 12 ते 15 धावा आल्या तर एक चांगला स्कोर टोटल धावफलकावरती पाहायला मिळेल. यानंतर दोन्ही संघ तयार राहायचे आहेत. यावेळेस पाहू शकता आपण चांगला फटका केला गेला आहे. इथेही एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. षटक क्रमांक कंप्लीट होत आहे. 30 धावसंख्या धावफलकावरती 31. 31 धावा. शेवटचा अंतिम षटक कोण घेऊन येईल पाहण्यासारखं राहील. तर कारंबली संघाचा संघनायक उपस्थित आहे. देवरुण संघ आपणही यायचा आहे. तर एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण लगेच नाणेफेक करणार आहोत. यावेळेस उडवलाय. चेंडू हवेमध्ये आहे. पाहूया. आणि इथं मात्र पाहायला गेलं तर चांगला प्रयत्न पाहायला मिळाला होता. पुढे चेंडू पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने त्याच दिशेला जातोय आणि इथं आता मिसफील्ड पाहायला मिळाली. क्या बात आहे. टांगा पलटी घोरे फरार अशी परिस्थिती झाली. 1-2 का 4 कसं केलं जातं ते असं केलं जातंय. या दोन चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या 37. 37 धावा धावफलकावरती लागली गेली आहे. एक लकीची चौकार मिळून मिसफील्डच्या माध्यमातून 37 धावा धावफलकावरती. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे काय करण्यासाठी. दोन्ही फलंदाजाकडे चांगली क्षमता आहे. मग विठ्ठल असेल किंवा निलेश असेल. साईडला आता मात्र एकच धाव घेतली जाईल. एकापेक्षा अधिक काही नाही. कारण निलेश आपल्याकडे स्ट्राईक राखून ठेवील. तर त्याची बॅट चाललेली आहे, तलपलेली आहे, गरम झालेली आहे असं म्हटलं तर वागोट आणणार नाही. कारण 2 मोठे मोठे षटकार त्यानंतर एक चौकारी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आहे. आणि शेवटचे आता 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूंमध्ये एकाच 2 मोठे फटके आले तर एक अजून चांगला स्कोर सजला जाईल. संख्या 38. 38 धावा धावफलकावरती आहे. महाराज आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती झेल उडाला होता आणि दुसऱ्या चेंडूवरती मिसफील्ड. म्हणजे गोलंदाजी खूप चांगली झाली परंतु क्षेत्ररक्षकांची काही साथ आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे. पुढे चेंडू यावेळेस मात्र क्या बात आहे. सफल झाले, क्रॉस झाले, जागा बनवली होती परंतु आपण पाहिलं तर चेंडूला थोडा मागे ठेवला होता, गती कमी केली. परिणामस्वरूप हवं तसा फटका खेळता आलं नाही आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत काही करण्यासाठी. जिद्दीने क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खास करून विचार केला तर ध्यानमन सारेगाव संघाच्या माध्यमातून दुसरं षटक कुठेतरी मागं ठरलं होतं. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक. चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय एक चौकार गेलेला आहे. पुढे चेंडू इथेही काही तसं खेळता आला नाही आहे. दुसरी धाव घेतली जाईल का, प्रेशर टाकला जाईल का, परंतु थ्रो मात्र चांगला केला गेला परंतु रनिंग ही त्याहून अधिक चांगली पाहायला मिळाली. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत.
या दोन धाब्याने धावसंख्या 40 या अंकावरती जाऊन पोहोचते. 40 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. किती येतील? 1 2 3 4 6 किक आउट. अंतिम चेंडू. या बात आहे. इथं मात्र पूर्णपणे बीट झाले होते फलंदाज. बीट झाला एसटी रक्षका दरम्यान. चेंडू मात्र फरार झाला सीमारेषे बाहेर. चौकार. अंपायर बॅट कट आहे. चार षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 45 धावांचं लक्ष जहानमान सारेगाव संघासमोर आहे. तर पूर्ण संघाला विनंती आहे की आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून द्यायचं आहे. निलेश बॉल घे. निलेश बॉल बॉल कारेवली संघ संघाने आणि देवरुण संघ संघाने आपण या. चला या लवकर नाणेफेकीसाठी. 45 धावांचं लक्ष आहे सारेगाव संघासमोर. कारेवली या ठिकाणी राणा संघाचं आगमन झाले आहे. आपले ही सहर्ष स्वागत आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. सारेगाव स्ट्राइकला हिम्मत, नॉन स्ट्राइकला तुकाराम. हिम्मत स्ट्राइक तुकाराम.
राहू दे, एकच आहे. वो स्पॉन्सर है 70 कंपनी ना मेरे ख्याल से क्योंकि मैच जीता है कपवरती लागल्या गेल्या आहेत. टार्गेट आपल्याला पाहायला मिळते 45 धावांचा आहे. यावेळेस पाहूया अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. हाही चेंडू थांबत नाहीये, हाही चेंडू जाईल सीमा पार. अजून एक दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. या चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय 12 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. यावेळी अजून एक ताकदवार फटका. चेंडू सीमा पार, हाही जातोय चौकार. 16 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. निश्चितच आपण जर पाहिलं तर 45 धावांचं टार्गेट असताना पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर सारंगाव संघाने आक्रमक रूप धारण केलेलं आहे. हिम्मत आहे तो सारंगाव टीम मजबूत आहे. 4 चौकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतात हिम्मतीच्या. पाहूया गोलंदाज मनोज टापरे यांना मात्र कुठेतरी मागणं ठरवत असताना यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न इथं पाहायला मिळतोय. आणि इथेही पाहायला मिळतंय की चेंडू थांबत नाहीये, हाही चेंडू जातो सीमा पार. अजून एक चौकार. या चौकाराच्या मदतीने आपण पाहिलं तर 20 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय 45 धावांचं लक्ष्य आहे, टार्गेट आहे. आणि ते पूर्ण करत असताना एक स्फोटक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हिम्मत यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. आपला शेड्यूल आज थोडासा उशिराने चालू झाला. अशी जर फलंदाजी पाहायला मिळाली तो शेड्यूल उशिरा झालेला आहे, जो टायमिंग वेस्ट झालेला आहे तो कुठेतरी कव्हर होईल. ज्या पद्धतीने भद्रावती काल्हेर संघाने कव्हर केलं 43 धावांचं लक्ष्य मात्र आपण पाहिलं 3 षटकांमध्ये कंप्लीट केले गेलं. तर निलेश यांना मात्र एक मॅजिकल गोलंदाजी हाताळावी लागेल, कारण आज दिवस आहे. फलंदाजी त्यांच्या बॅटमधून चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. खास करून 25 धावा त्यांनी जमा केल्या होत्या. आता इथं गोलंदाजी करत असताना कशा प्रकारे गोलंदाजी होईल हेही पाहण्यासारखं राहील. कमबॅक करावा लागेल, मॅजिकल गोलंदाजी हाताळावी लागेल. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस उडवला ऑन साईडला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु अप्रतिम शेवटच्या क्षणाला इथं चेंडूला स्टॉप केलेला आहे. असं वाटलं की चेंडू सीमा पार होतं की काय. अजूनही चेंडू हाताला लागत नाही, परंतु
फक्त 2 धावा खर्च केले गेले. 2 धाव्याने स्कोर कार्ड पुढे सरकते. धावसंख्या फलकावरती 22 या अंकावरती जाऊन पोहोचते. पहिल्या चेंडूवरती ही 2 धावा घेतल्या जातात. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा. कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाहीये. तुकाराम यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता, पण पाहिलं तर बॅकफुटवर जाऊन पंच करायचा होता. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न निर्धावचे होते सांगता. धावसंख्या स्थिर पाहायला मिळते 22 ऑन बोर्ड विदाउट लॉस. दुसऱ्या षटकातील खेळ प्रारंभ आहे. निलेश यावेळेस उडवला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक फिरून येईल विठ्ठल. पाहूया, चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय या ठिकाणी. एक धाव. 23 धावांवरती एक चांगली पार्टनरशिप आहे. आपण पाहतो या खेळामध्ये नेहमी चांगली पार्टनरशिप होते. त्यावेळेस एक चांगली सुरुवात मिळून जाते आणि येणारा काल त्यांच्यासाठी चांगला असतो. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस अजून एक चांगला फटका खेळला गेला होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. यावेळेस आपण पाहिलं तर आपल्या फलतूरमध्ये चेंडूला स्टॉप केलेला आहे. काय करते बॉय? यस, फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात. पुढील चेंडू यावेळेस ऑन साईडला खेळलेला आहे. मिसफील्ड. चेंडू मात्र सीमा पार. चौकार. नाही 29 धावा धावफलकावरती. 45 धावांचं लक्ष आहे आणि धावसंख्या पाहतोय
गोलंदाज आपण लवकर या, आपली जागा घ्यायची आहे. स्पीडअप पण अजून एक चेंडू चांगला हाताळताना पाहायला मिळतो. दिला सी मार्शे बाहेर, बिगेट षटकार. 6 धावेने धावसंख्या आपण पाहतोय 37 या अंकावरती जाऊन पोहोचली गेली आहे. 45 धावसंख्येचा टार्गेट आणि या एक चांगला आक्रमण पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळालं. त्या अनुषंगाने मॅचमध्ये पूर्णपणे बनून आतापर्यंत पाहायला मिळतंय. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे, परंतु पाहूया या शेवटच्या 8 चेंडूवरती कशा प्रकारे खेळला जातोय. एक मोठा फटका निश्चितच विजयाचा सुरुंग लावेल जय हनुमान सारंगाव या संघास. पुन्हा एकदा खेळायला होते सुरुवात पाहूया. या पहिल्याच अतिशय खराब चेंडू पाहायला मिळतोय. पंच बोलतात आमच्याकडे व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. एक धाव अर्जित केली जाते. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. 38 धावा बलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. प्रशांत गोलंदाजी मार्क वरती. या वेळेस मात्र चेंडू चांगला होता, परंतु
कीपर यांच्या हातामध्ये काही चेंडू आला नाहीये. हा चेंडू जातो सीमा पार, येतोय चौकार. धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या 42 अंकावरती जाऊन पोहोचते. आता मात्र फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. अजून या षटकातील 1 बॉल बाकी आहे. यस, अशा ठिकाणी अशा रीतीने आपण पाहिलं तर सारंगाव संघ विजय संपादन करतोय.